जय हिंद मित्रांनो, स्टडी जी के मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, मागच्या एका व्हिडिओमध्ये भाग 10 यामध्ये उत्तर सांगताना माझ्याकडून एक चूक झाली. तर त्या प्रश्नाचे उत्तर असे होते की 1 ग्राम युरिक आम्ल शरीराबाहेर टाकण्यासाठी 10 मिली एवढे पाणी लागते. तर हे तुम्ही करेक्शन करून घ्या. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. तर पहिला प्रश्न असा आहे की कर्बोदकाच्या पचनाची सुरुवात कोणत्या इंद्रियापासून होते? तर कर्बोदकाच्या पचनाची सुरुवात मुख पोकळी याद्वारे होते. दुसरा प्रश्न आहे, 1 ग्राम युरिक आम्ल शरीराबाहेर टाकण्यासाठी किती मिली पाणी लागते? हा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो. 1 ग्राम युरिक आम्ल शरीराबाहेर टाकण्यासाठी 10 मिली एवढे पाणी लागते. तिसरा प्रश्न आहे, धनुर्वात प्रतिबंध लसीचा पहिला मात्रा कधी देतात? धनुर्वात प्रतिबंध लसीचा पहिला मात्रा प्रसूतीपूर्व देतात. मुलासाठी टीटीचा शेवटचा डोस कधी देतात? तर मुलासाठी टीटीचा शेवटचा डोस 16 वर्ष पूर्ण झाल्यावर देतात. पाचवा प्रश्न आहे, कुटुंब नियोजन पद्धती कायमस्वरूपाची नाही. कोणती कुटुंब नियोजन पद्धती ही कायमस्वरूपाची नाही? तर तापी कुटुंब नियोजन पद्धती हे कायमस्वरूपाची नाही. सहावा प्रश्न आहे, बीसीजीचा डोस कशा प्रकारे देतात? तर बीसीजीचा डोस कातडीमध्ये देतात. सातवा प्रश्न आहे, पांडुरोग कशाच्या कमतरतेमुळे होतो? तर पांडुरोग हा लोहाच्या कमतरतेमुळे होतो. मानवी आतड्यात सूक्ष्मजंतूमुळे तयार होणारे जीवनसत्व कोणते? मानवी आतड्यात सूक्ष्मजंतूमुळे तयार होणारे जीवनसत्व क जीवनसत्व हे आहे. मानवी शरीराला साधारणतः किती अमिनो आम्लाची गरज असते? तर मानवी शरीराला सर्वसाधारण 24 अमिनो आम्लाची गरज असते. तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न थोडा तुम्ही करेक्शन करून घ्या, कारण की काही पुस्तकामध्ये 22 दिलेले आहे. तर 10वा प्रश्न आहे, बँगलोर इथे कोणत्या साली राष्ट्रीय क्षयरोग संस्थेची स्थापना करण्यात आली? तर बँगलोर इथे 1959 या साली राष्ट्रीय क्षयरोग संस्थेची स्थापना करण्यात आली. 11वा प्रश्न आहे, कोणत्या आजाराचा रोगजंतू अंडाकृत स्वरूपाचा असतो? तर निमोनिया या आजाराचा रोगजंतू अंडाकृत स्वरूपाचा असतो. मधल्या सुट्टीतील आहार योजना कोणत्या साली सुरू झाली? तर मधल्या सुट्टीची आहार योजना 1962 या रोजी सुरू झाली. केंद्रीय अन्न भेसळ प्रतिबंध कायदा कधीचा आहे? तर केंद्रीय अन्न भेसळ प्रतिबंध कायदा 1954चा आहे. ग्रामीण भागात किती हजार लोकसंख्या मागे एक प्राथमिक आरोग्य केंद्र असते? तर 5000 लोकसंख्या मागे एक प्राथमिक आरोग्य केंद्र असते. 15वा प्रश्न आहे, देशात 2005 साली सुरू झालेल्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात किती राज्यावर विशेष भर देण्यात आले? तर देशात 2005 साली सुरू झालेल्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात 18 राज्यावर भर देण्यात आले. कोणत्या पंचवर्षीय योजनेच्या कालावधीत कुटुंब नियोजन कार्यक्रमचे नाव बदलून कुटुंब कल्याण कार्यक्रम असे करण्यात आले? तर 5वी पंचवर्षीय योजनेत नाव बदलून कुटुंब कल्याण कार्यक्रम असे करण्यात आले. जिभेच्या पाठीमागील भागात कोणती रुचिका असतात? तर जिभेच्या पाठीमागील भागात कडू ही रुचिका असतात. संतुलित आहारात प्रथिनाचे प्रमाण किती टक्के असते? तर संतुलित आहारात प्रथिनाचे प्रमाण 10 ते 15% एवढे असते. आईवडिलाचे रक्तगट AB असल्यास अपत्याचे रक्तगट कोणते असेल? आईवडिलाचे रक्तगट AB असल्यास अपत्याचे रक्तगट O असेल. मधुमेह रुग्ण साखरेऐवजी सॅक्रिन वापरतात. सॅक्रिन साखरेपेक्षा किती पट अधिक गोड असते? तर 400 पट अधिक गोड असते. गाय, म्हैस, शेळी, रेंडियर यापैकी कोणाच्या दुधात सगळ्यात कमी स्निग्ध असतो? तर गायीच्या दुधात. जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमची सुरुवात कोणत्या सालीपासून झाली? जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमची सुरुवात कोणत्या सालीपासून करण्यात आली? तर 1 जून 2011. महाराष्ट्रात आपत्कालीन रुग्णास सेवेसाठी कोणता क्रमांक आहे? तर 108 हे क्रमांक आहे. आयोडीनचे प्रमाण कोणत्या पाण्यात सर्वाधिक असते? तर आयोडीनचे प्रमाण समुद्राच्या पाण्यात सर्वाधिक असते. 25वा प्रश्न आहे, जंतूपासून रोग उद्भवतो हे सिद्धांत कोणी मांडला? तर जंतूपासून रोग उद्भवतो हा सिद्धांत लुई पॅश्चर यांनी मांडला. 26वा प्रश्न आहे, मद्यपानामुळे कशाचा अभाव निर्माण होतो? मद्यपानामुळे नियासिनचा अभाव निर्माण होतो. मानवाला खोली व अंतराची ज्ञान कशामुळे प्राप्त होते?
तर मानवाला खोली व अंतराचे ज्ञान त्रिमितिक्षम दृष्टी यामुळे प्राप्त होते. पुढचा प्रश्न आहे, 9 महिन्याच्या बाळाला कोणती लस दिली जाते? तर 9 महिन्याच्या बाळाला गोवर ही लस दिली जाते. पुढचा प्रश्न आहे, कृत्रिम जीन्स शोध कोणत्या भारतीय शास्त्रज्ञाने लावला? तर कृत्रिम जीन्सचा शोध डॉक्टर हरिगोविंद खुराना यांनी लावला. 30वा प्रश्न आहे, कोणास वैदिक शास्त्रीय जनक असे म्हटले जातात? तर हिपोक्रेटिस याला वैदिक शास्त्रीय जनक असे म्हटले जातात. 31वा प्रश्न आहे, हवेपेक्षा हलका वायू कोणता आहे? तर हवेपेक्षा हलका वायू हायड्रोजन हे आहे. पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीराचे तापमान राखण्याचे काम कोणती ग्रंथी करते? तर मानवी शरीराचे तापमान राखण्याचे काम पिट्युटरी ग्रंथी करते. कोणत्या ठिकाणी गुणसूत्राची बँक आहे? तर चेन्नई या ठिकाणी गुणसूत्राची बँक आहे. हत्तीरोग संशोधन केंद्र कुठे आहे? तर हत्तीरोग संशोधन केंद्र वर्धा इथे आहे. रक्तातील तांबड्या पेशीचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे? तर रक्तातील तांबड्या पेशीचा नाश होणे हे क्षयरोग या रोगाचे लक्षण आहे. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय आयुर्वेदिक विद्यापीठ कुठे आहे? तर राष्ट्रीय आयुर्वेदिक विद्यापीठ दिल्ली इथे आहे. पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीरात मांसपेशीची किती जोड्या आहे? तर मानवी शरीरात मांसपेशीच्या 290 जोड्या. तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न सुद्धा तुम्ही चेक करून पहा, कारण की वेगवेगळे पुस्तक वेगवेगळे दिले आहे, जोड्या वेगवेगळे दिले आहे. पुढचा प्रश्न आहे, रक्तपेशीचे किती प्रकार असतात? तर रक्तपेशीचे 3 प्रकार असतात. मूत्रसंस्थेचे किती भाग आहे? तर मूत्रसंस्थेचे 2 भाग आहे. पुढचा प्रश्न आहे, चेंबर पॉट म्हणजे काय? तर चेंबर पॉट म्हणजे मूत्रभांडे. जास्त प्रमाणात लागणारी पोषक द्रव्ये कोणकोणते आहे? तर जास्त प्रमाणात लागणारी पोषक द्रव्ये कार्बोदके, प्रथिने और मेद हे आहे. पुढचा प्रश्न आहे, कमी प्रमाणात लागणारे पोषक द्रव्ये कोणते आहे? तर कमी प्रमाणात लागणारे पोषक द्रव्ये जीवनसत्व व क्षार हे आहे. पुढचा प्रश्न आहे, कार्बोदके हे कोणत्या अणूपासून बनलेले असतात? तर कार्बोदके हे कार्बन, ऑक्सिजन, हायड्रोजन या अणूपासून बनलेले असतात. शर्करा म्हणजे काय? तर शर्करा म्हणजे कार्बोदके. मोनोसॅकराइडमध्ये शर्करेचे किती रेणू असतो? तर मोनोसॅकराइडमध्ये शर्करेचे 1 रेणू असतो. ग्लुकोजचे रेणुसूत्र काय आहे? तर ग्लुकोजचे रेणुसूत्र C6H12O6 हे आहे. फळामध्ये कोणते शर्करा असते? तर फळामध्ये फ्रुक्टोज हे शर्करा असते. दुधामध्ये कोणती शर्करा असते? तर दुधामध्ये गॅलॅक्टोज हे शर्करा असते. 50वा प्रश्न आहे, डायसॅकराइडमध्ये कार्बोदकाचे किती रेणू असते? तर डायसॅकराइडमध्ये कार्बोदकाचे 2 रेणू असते. 51वा प्रश्न आहे, जमिनीच्या 71% पाण्यापैकी किती टक्के पाणी पिण्यासाठी उपलब्ध आहे? तर जमिनीच्या 71% पाण्यापैकी 3% पाणी पिण्यासाठी उपलब्ध आहे. पुढचा प्रश्न आहे, माणसाच्या शरीराचा वजनाच्या किती टक्के वजन हे पाण्याचे असते? तर माणसाच्या शरीराच्या वजनाचे 60% वजन पाण्याचे असते. 100 लिटर पाण्यासाठी किती ग्राम TCL पावडरचा वापर करतात? तर 100 लिटर पाण्यासाठी 5 ग्राम TCL पावडरचा वापर करतात. TCLचे पूर्ण रूप काय आहे? तर TCLचे पूर्ण रूप ट्रॉपिकल क्लोराइड ऑफ लिम हे आहे. 55वा प्रश्न आहे, TCLचे सूत्र काय आहे? तर TCLचे सूत्र आहे CaOCl2 हे आहे. TCLला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते? तर TCLला आणखी ब्लिचिंग पावडर या नावाने ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे, नेहमी किमान किती टक्के क्लोरीनयुक्त TCL पावडर पाणी शुद्धीकरणासाठी वापरतात? तर 33% TCL पावडर पाणी शुद्धीकरणासाठी वापरतात. पुढचा प्रश्न आहे, पाण्यामध्ये मुक्त क्लोरीन आहे किंवा नाही याची तपासणी करण्यासाठी कशाचा वापर करतात? पाण्यामध्ये मुक्त क्लोरीन आहे किंवा नाही ऑर्थोडोल्युटीन हे याचा वापर करतात. 59वा प्रश्न आहे, पाण्यामध्ये TCL पावडर जास्त पडल्यास पाण्याला कोणते रंग येतो? पाण्यामध्ये TCL पावडर जास्त पडल्यास पाण्याला तपकिरी किंवा लाल रंग येतो.
पुढचा प्रश्न आहे, प्रौढ व्यक्तीस दररोज किती मिलीग्राम क्लोरीनची आवश्यकता असते? तर प्रौढ व्यक्तीस दररोज 300 ते 900 मिलीग्राम एवढे क्लोरीनची आवश्यकता असते. कॅल्शियम व फॉस्फरसचे चयापचय आणि शोषणासाठी कशाची आवश्यक असते? तर कॅल्शियम व फॉस्फरसचे चयापचय आणि शोषणासाठी मॅग्नेशियमची आवश्यकता असते. थायरॉइड ग्रंथीचा क्रियाशीलता कशाच्या पुरवठ्यावर अवलंबून असते? तर थायरॉइड ग्रंथीचा क्रियाशीलता मॅग्नेशियम या ग्रंथीच्या क्रियाशीलतावर अवलंबून असते. पुढचा प्रश्न आहे, मॅग्नेशियमच्या दीर्घकालीन अभावामुळे कशाची कमतरता निर्माण होते? तर मॅग्नेशियमच्या दीर्घकालीन अभावामुळे पोटॅशियम आणि कॅल्शियमची कमतरता निर्माण होते. पुढचा प्रश्न आहे, केस, नखाची वाढ व चमक येण्यासाठी कशाची आवश्यकता असते? केस आणि नखाची वाढ चमक येण्यासाठी गंधकाची आवश्यकता असते. पुढचा प्रश्न आहे, आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? तर आयोडीनची कमतरतेमुळे गलकंड हा आजार होतो. आयोडीनच्या अभावामुळे बालकामध्ये कोणता आजार होतो? तर आयोडीनचे अभावामुळे बालकामध्ये फ्रेडिनिझम हा आजार होतो. प्रौढामध्ये आयोडीनच्या अभावामुळे कोणता रोग होतो? तर प्रौढामध्ये आयोडीनच्या अभावामुळे मॅक्झोडिमा हा आजार होतो. तर पुढचा प्रश्न आहे, आयोडीनची आवश्यकता दररोज किती मायक्रोग्राम असते? तर आयोडीनची आवश्यकता दररोज 100 ते 150 मायक्रोग्राम असते. जगात सर्वात जास्त गलकंडचे प्रमाण कोणत्या भागात आहे? तर जगात सर्वात जास्त गलकंडचे प्रमाण हिमालय या भागात आहे. पुढचा प्रश्न आहे, जागतिक आयोडीन न्यूनता विकार दिन कधी पाळला जातो? जागतिक आयोडीन न्यूनता विकार दिन 21 ऑक्टोबरला पाळला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. तर पुढचा प्रश्न आहे, स्तनातील दूध ग्रंथीचा वाढ होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? स्तनातील दूध ग्रंथीचा वाढ होण्यासाठी मॅग्नीजची आवश्यकता असते. पुढचा प्रश्न आहे, कर्करोग जनजागृती दिन कधी असतो? कर्करोग जनजागृती दिन 1 जानेवारीला असते. दृष्टिदान सप्ताह कधी असतो? तर दृष्टिदान सप्ताह 10 जून ते 16 जून या रोजी असते. 73वा प्रश्न आहे, हिवताप प्रतिरोध महिना कधी असतो? तर हिवताप प्रतिरोध महिना 1 जून ते 30 जूनला असते. स्तनपान सप्ताह कधी असतो? स्तनपान सप्ताह 1 ते 7 ऑगस्टला असते. हत्तीरोग विरोधी दिन कधी असतो? तर हत्तीरोग विरोधी दिन 5 ऑगस्टला असते. 75वा प्रश्न आहे, जागतिक अपंग दिन कधी असतो? तर जागतिक अपंग दिन 3 डिसेंबरला असते. नेत्रगोलातील द्रवाचा दाब वाढल्यास कोणता रोग होतो? नेत्रगोलाचा द्रवाचा दाब वाढल्यास काचबिंदू हा रोग होतो. निकट दृष्टी हा दोष असलेल्या व्यक्तींनी कोणता भिंगाचा चष्मा वापरावा? निकटदृष्ट हा दोष असलेल्या व्यक्तींनी अंतर्वक्र भिंगाचा चष्मा वापरावा. दूरदृष्टिता हा दोष असलेल्या व्यक्तींनी कोणता भिंगाचा चष्मा वापरावा? दूरदृष्टी हा दोष असलेल्या व्यक्तींनी बहिर्वक्र भिंगाचा चष्मा वापरावा. नेत्रभिंग अपारदर्शक झाल्यामुळे कोणता दोष होतो? तर नेत्रभिंग अपारदर्शक झाल्यामुळे मोतीबिंदू हा रोग होतो. 80वा प्रश्न आहे, दंडगोलाकृती भिंग वापरून कोणते दोष नाहीशा करता येते? तर दंडगोलाकृती भिंग वापरून दृष्टिवैषम्य हा दोष दूर करता येते. पुढचा प्रश्न आहे, कोणते दृष्टीदोष असलेल्या माणसाला लांबची वस्तू स्पष्ट दिसत नाही? तर निकट दृष्टीता हा दोष असलेल्या व्यक्तीला लांबची वस्तू दिसत नाही. कोणते दृष्टीदोष असलेल्या माणसाला जवळची वस्तू स्पष्ट दिसत नाही? तर दूरदृष्टिता असलेल्या माणसाला जवळची वस्तू स्पष्ट दिसत नाही. पुढचा प्रश्न आहे, तंबाखू या पोषणद्यावर वाढणारी कोणती वनस्पती आहे? तर तंबाखू या पोषणद्यावर वाढणारी बंबाखू ही वनस्पती आहे. आंबा, कांचन, डुरांटा या वनस्पतीवर जगणारी कोणती वनस्पती आहे? तर अमरवेल हे आहे. पुढचा प्रश्न आहे, मनुष्याचे वैज्ञानिक नाव काय आहे? तर मनुष्याचे वैज्ञानिक नाव होमो सेपियन्स हे आहे. मानवी पचन संस्था मुख्यतः कशाने बनलेली असते? मानवी पचन संस्था हे अन्ननलिका आणि पचन ग्रंथी याने बनलेले असते. मानवी पचन क्रिया कुठून सुरू होते? हा प्रश्न रिपीट झाला आहे मित्रांनो. मानवी पचन क्रिया मुखापासून सुरू होतो. मानवी मुखात एकूण किती प्रकारचे दात असतात? तर मानवी मुखात एकूण 4 प्रकारचे दात असतात. फादर ऑफ एन्जिओलॉजी असे कोणाला म्हणतात? तर फादर ऑफ एन्जिओलॉजी विल्यम हार्वे यांना म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, मानवी मुखात एका संचात किती पटासीचे दात असतात? तर मानवी मुखात एका संचात
4 पटाशीचे दात असतात. मानवी मुखात दोन्ही संच मिळून किती पटाशीचे दात असतात? तर दोन्ही संच मिळून 8 पटाशीचे दात असतात. पुढचा प्रश्न आहे, मानवी मुखात सुळे दात एका संचात किती असतात? तर मानवी मुखात सुळे दात असे 2 असतात. पुढचा प्रश्न आहे, मानवी मुखात दोन्ही संच मिळून किती सुळे दात असतात? तर मानवी मुखात दोन्ही संच मिळून 4 असे सुळे दात असतात. दातावर कोणते आवरण असते? तर दातावर इनॅमल हे आवरण असते. इनॅमल कशाचे बनलेले असते? ते इनॅमल हे कॅल्शियमचे बनलेले असते. पुढचा प्रश्न आहे, पिण्याचे पाण्यात फ्लोरीनचे प्रमाण किती असावे? तर पिण्याचे पाण्यात फ्लोरीनचे प्रमाण 0.8 ppm एवढे असावे. पुढचा प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्यात फ्लोरीनचे प्रमाण कमी पडल्यास कोणता रोग होतो? तर पिण्याचे पाण्यात फ्लोरीनचे प्रमाण कमी पडल्यास दंतक्षय हा रोग होतो. पुढचा प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्यात फ्लोरीनचे प्रमाण जास्त झाल्यास कोणता रोग होतो? तर पिण्याच्या पाण्यात फ्लोरीनचे प्रमाण जास्त झाल्यास डेंटल फ्लोरोसिस हा रोग होतो. मानवी मुखात एकूण किती दाढा असतात? तर मानवी मुखात एकूण 12 दाढा असतात. तर शेवटचा प्रश्न आहे, मानवी मुखात एकूण किती उपदाढा असतात? तर मानवी मुखात एकूण 8 उपदाढा असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हे अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आरोग्यसेवक या पदासाठी घेतले आहे. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून मला व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळेल. धन्यवाद. जय महाराष्ट्र.